नमस्कार मित्रांनो, मी युवराज डोंगरे एक भक्त आहे गुणाबाबाचा आणि ते अमरावती जिल्ह्यातील एका कुठल्या गावामधले सर तुम्ही? धानोरा जोग ह्या गावामधून आलेले आहे आणि मी कुठं आहे चांदूर बाजारच्या आणि खरवाडीच्या मंदात आहे आणि ते पैदल वारी करत आहे. मित्रांनो बघा, त्यांना गुणाबाबाचा चमत्कार झालेला आहे. त्यांनी काय बोललं होतं आपण त्यांच्या बाबतच आपण विचारून घेऊया, काय म्हणणं आहे त्यांचं, काय नाही, गुणाबाबांनी त्यांना कसा चमत्कार दिला, त्यांना काय पावलं, सगळ्या गोष्टी आपण सविस्तर बघूया आणि त्यांच्याशी बोलूया. ठीक आहे दादा, गुणाबाबाच्या मंदिरात चालले तुम्ही लाखनवाडीला, आणि तुमचं नाव सांगा पहिले आणि कुठून येत आहे तुम्ही आणि काय मागणी मागितली होती तुम्ही गुणाबाबाला? मी विलास गोंडाने, धानोरा जोग, तालुका नांदगाव, खंडेश्वर, अमरावती. मी बाबाला काम मागितलं होतं, मला काम भेटलं. अच्छा, त्यावेळी पदरवारी करत आहे तुम्ही. अच्छा, गुरुपौर्णिमा आहे म्हणून. हो का? तर मग तुम्ही गुणाबाबांना हे मागितलं होतं का मला जॉब मिळाली पाहिजे? आता जॉब कोण्या पद्धतीची मागणी मी आणि कुठं मागितली होती? मी खालीच होतो सध्या, जॉब मिळाली मला कामाला अमरावतीला. अच्छा, गुणाबाबांनी तुम्हाला जॉब दिली आणि तुम्ही पैदल वारी करत आहात. आता तुम्ही पैदल वारी करत आहात, हे तुम्ही सकाळपासून किती वाजता निघाले? म्हणजे मी 8 वाजतापासून निघालो. तुम्ही 8 वाजता निघाले राजकमल चौकातून? ठीक आहे, ठीक आहे. आणि मला एक सांगा, तुम्ही काय जेवण वगैरे करून आले होते का तसेच निघाले होते? जेवण करून आलो. अच्छा, मग अच्छा, मग आता तुम्ही येत आहे तर तुम्हाला पुष्कळ ठिकाणी असं काहीतरी तुम्हाला आता मला दिसून राहिलं का तुमची अवस्था बघा, तुमचे डोळे लाल लाल आहे. आता तुम्हाला भूक वगैरे लागली असेल, तुम्ही म्हणतात की जेवण वगैरे केलं का, नाश्ता वगैरे केला का? नाश्ता केला. अच्छा, आता तर बघा, आता वाजले किती आहे? 4. आता तुम्हाला तर रात्र होणारच ना जायला, 8-9 वाजे 10 वाजतेच तुम्हाला. तर मग माझं हे म्हणणं आहे की तुम्हाला चमत्कार घडला आहे तर हा चमत्कार लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर तुम्ही लोकांना काय सांगू शकाल? देवावर श्रद्धा ठेवावी. बस देवा बाबा बरोबर. अच्छा, तुमचं हे म्हणणं आहे की गुणाबाबा साक्षात देवस्थान आहे, ते गुणाबाबा लाखनवाडीला जायचं असं तुमचं म्हणणं आहे, नाही का? दर्शन द्यावं. लाखनवाडीला चालले आहे तुम्ही. आता बघा, मी चांदूर बाजार तालुक्यात आलेला आहे, अजून तुम्ही लाखनवाडीला पोहोचायचेच आहे. लाखनवाडी तिथून 15-20 किलोमीटर लाखनवाडी आहे, बरोबर नाही का? तरी तुम्ही पैदल वारी करत आहात. फार चांगला आहे तुमची श्रद्धा. गुणाबाबा तुम्हाला आशीर्वाद देव म्हणणं आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल दादांना, ते लय दुरून आलेलं आहे आणि वारी करत आहे. आणि मित्रांनो, लाखनवाडी हे जे श्रद्धास्थान आहे, चमत्कारी आहे गुणाबाबाचं. तुम्ही पण या लाखनवाडीला, तुम्हाला पण चमत्कार मिळेल. तुमची जे कबूल करता तुम्हाला जॉब पाहिजे, काय पाहिजे बघा. दादांना जॉब पाहिजे होती तर दादाला जॉब मिळाली, चांगल्या पद्धतीची मिळाली आणि ते म्हणजे त्यांना अमरावतीतच मिळाली. बघा बरं, म्हणजे गुणाबाबाचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे, त्यांना चमत्कार घडला आहे, तुम्हाला पण घडेल. मित्रांनो, या मग लाखनवाडीला. ठीक आहे. जय जय गुणवंत. नमस्कार.